आणि आता सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या त्या संदर्भातल्या टॉपनेट बातम्या। नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून एनडीएच्या बैठकीमध्ये प्रस्ताव। एनडीए बैठकीमधील प्रस्तावावर 21 नेत्यांच्या सह्या। महाराष्ट्रातून शिंदे, प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंच्या सह्या। चंद्रबाबू आणि नितीश कुमारांचं एनडीएवर दबाव तंत्र। दोन्ही बाबू लोकसभा अध्यक्षपदासह 5 ते 6 मंत्रिपद मागणी करणार। सूत्रांची ही माहिती। नितीश कुमार मोठ्या खात्यासाठी देखील दावा करणार असल्याची माहिती। सत्ता स्थापनेकरता एनडीए आणि इंडिया आघाडीकडून हालचाली सुरू। नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूंचं महत्त्व वाढलंय। शरद पवार आणि रेवंत रेड्डी दोघे देखील चंद्रबाबू आणि नितीश कुमार यांच्या संपर्कात। आम्ही एनडीएमध्ये आहोत। बैठकीला रवाना होण्यापूर्वी चंद्रबाबू नायडूंची प्रतिक्रिया। देशात अनेक राजकीय बदल पाहायला मिळाला असंही विधान। नितीश कुमार तेजस्वी यादवांची एकाच विमानातून दिल्लीवारी। नितीश कुमार एनडीएच्या बैठकीत तर तेजस्वी यादव इंडिया आघाडीच्या बैठकीकरता एकाच विमानातून रवाना झाले। एनडीएचं सरकार चालणार नाही। एकत्र निवडणुका लढल्यामुळे नितीश कुमार आणि चंद्रबाबूंचं समर्थन पत्र। चंद्रबाबू आणि नितीश बाबूंना देश ओळखतो, मोदींना कितपत सहन करतात ते बघू। राऊतांचा खोचक टोला। आणि नितीश बाबू या दोन्ही बाबूंना देश ओळखतो आणि ते काय फक्त भाजपचेच नाही आहे, ते सगळ्या पक्षांचेच आहेत। पण मोदींना गठबंधन सरकार चालवण्याचा किती अनुभव आहे, किती फीट बसतात ते पाहावं लागतं। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं ट्विट चर्चेत। इंडिया आघाडीच्या गठबंधनऐवजी जनबंधन या शब्दाचा उल्लेख करत दिली बैठकीची माहिती। इंडियाच्या घटक पक्षांशी भाजपचे 4 नेते समन्वयाचं काम करणार। अमित शहा, राजनाथ सिंह, नड्डा, पियुष गोयल यांच्यावर समन्वय साधण्याची जबाबदारी। नितीश कुमारांना पंतप्रधान बनवा। नितीश कुमार यांच्या सरकारमधील मंत्री जमा खान यांची मोठी मागणी। एनडीएमधील सर्व पक्षांनी एकमत करून निर्णय घेण्याची देखील मागणी।